नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आपण बऱ्याच दिवसांनी आपल्या एका जुन्या कॅरेक्टरवर पॉडकास्ट करणार आहोत, कारण म्हटलं विषयच तसा आहे. आता थोडं बोललं पाहिजे मला. तसे बरेच व्हिडिओ येऊन गेले मधल्या काळामध्ये, यांचं चालूच होतं. मी दुर्लक्ष केलं असं म्हणता येईल खरं तर, कारण मला असं वाटलं की जाऊ देता, काय बोलणार ना, गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. तर तसं काहीसं ह्यांच्या बाबतीत मला असं वाटतं, स्पेशली चमनच्या बाबतीत. आता चमनवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे. नाही, चमनवर नसणार आहे, चमनच्या बेस्टेस्ट हाफवर असणार आहे. खरं तर चमन इतका धूर्त माणूस कोणी नसेल. म्हणजे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत या माणसाचे. हे तर मी खूप पहिलेच हेरलं होतं. असं आपण अनेक व्लॉगर्स बघितले किंवा अनेक कॅरेक्टर्स जे असे बघितले आपण, की जे मुलांचा वापर करतात. म्हणजे बच्चा दिखाओ पैसे कमाओ. हा माणूस बायकोचा वापर करतो. बीवी दिखाओ पैसे कमाओ. बीवीमध्ये तसं पाहायला गेलं तर दिखाने जैसा कुछ भी नहीं है. बट वही कल वाला जो मैंने बोला था कि नसीब मेहरबान तो गधा भी पहलवान होता है ना, तसं आहे ह्यांचं, की सगळ्या बाजूंनी जुळून आलं आहे. ओळखी दणदणीत, पैसा होतायचा, त्याच्यानंतर कम्युनिटी आहे सपोर्ट करायला, आणि वाटेल ते चाललं आहे मस्त. म्हणतात ना, पैशाच्या जोरावर तुम्ही काहीही करू शकता. त्याच प्रकारचं पैसा आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी करतात की संबंध जोडले आम्ही आणि खूप चांगले संबंध ठेवले, लोकांशी चांगलं वागलो, लोकांशी हे केलं ते केलं. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली तर कुठल्या गरीबाशी यांचे चांगले संबंध आहेत किंवा कुठल्या गरीब व्यक्तीला हे धरून आहेत? सगळे मोठे मोठे बिग शॉट्सना हे लोक हेरतात, त्यांच्याशी गोड गोड बोलतात आणि मग आपल्या धंद्यामध्ये त्यांचा फायदा करून घेतात. आणि त्यामध्ये ही बाई पक्की हुशार आहे. मुलीने काय नाही तर काय नाही, ह्याच्यामध्ये मात्र अगदी चांगली प्रगती केली आहे की कसं आवळा देऊन कोळा काढायचा, गोडगोड बोलायचं, मिठी छुरी ज्याला म्हणतात, हसून मारायचं. आजकाल तर नवीनच स्टाईल सुरू केली आहे. दातावर दात ठेवायचे आणि असं दात विचकून बोलायचं. अगं तोंड उघड ना म्हशे. कुठेतरी असा एक दणदणीत जॅकपॉट लागलेला आहे, कुठेतरी अशी एक ओळख निघालेली आहे जिथून हजारो मार्ग खुले झाले आहेत. ये कुछ तो गडबड है दया, कुछ नहीं बहुत बड़ी गडबड है, पूरा झोल ही है ये. इसमें तो दाल में कुछ काला होने की कोई गुंजाइश ही नहीं है. इसमें तो पूरा दाल भात वरण पापड़ लोंचा सब कुछ काला है, काला कलुषित हो गया है. बड्डे बड्डे बातें और हंस हंस के खाते. नुसतं आपलं सर साहेब, सर साहेब, साहेब बरोबर, साहेब हे साहेब, साहेब नमस्कार, साहेब असे आहेत, साहेब तसे आहेत, हे सर असे आहेत, हे सरांचं इतकं मोठं कर्तृत्व आहे, सर सर सर, साहेब 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 करून अगदी लाळघोटेपणा करून आपलं काम करून घ्यायचं. याला पण नॅक लागते मंडळी, सगळ्यांना जमत नाही, हे मात्र तितकंच खरं. होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या तोंडात लिमलेटची गोळी. आता परवा कुठे गणपतीला गेली होती कोणाकडे तरी, कोणतरी ह्याच्यामध्ये आलेले, ट्रिपला आलेले, त्यांच्या ओळखीचे वगैरे. हिच्या ट्रिपमध्ये हजारो लोक येतात. त्या हजारो लोकांपैकी ॲटलिस्ट मला वाटतं 50 लोकांकडे तरी गणपती येत असेल. पण ही बाई एस्पेशली अशाच व्यक्तीकडे का गेली? असं काय खास? त्या 50 मधले चला 25 तरी असतील ज्यांच्याशी तुमचा काहीतरी कनेक्ट झाला असेल, बॉन्ड झाला असेल. पण बिग शॉट्सकडे जायचं, जिथे काहीतरी बिझनेस आहे, जिथून आपल्याला बिझनेस येऊ शकतो, जे आपल्याला कुठेतरी काहीतरी ओळखीतनं, ज्यांच्या ओळखीचा आपल्याला फायदा होऊ शकतो, अशा लोकांना ही हेरून अगदी बरोबर जाते. त्यानंतर तलावाच्या इथे मोठ्या फायनान्स सांभाळणाऱ्या साहेबांकडे गेली, नाही का, फायनान्समधले दिग्गज
मग त्यांच्याकडे गेली, मग तिथे असं मोठे मोठे गोडवे गायले, मग तिथे अजून 4 लोकांच्या ओळखी झाल्या, मग त्यांच्याशी गोड 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 बोलून. आणि साहेबांनी पण अगदी तारीफ केली की बाबा ही तर मोठी व्लॉगर आहे महाराष्ट्राची, कसली काय आणि काय स्वतःच्या तोंडाने काय सांगत होती. बापरे, आम्हाला माहिती आहे किती खरं आणि किती खोटं. ओ साहेब, तुम्ही जे कोणी आहात जरा बघा हिचे व्हिडिओ वगैरे आणि नंतर तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की असं काय ग्रेट आहे याच्यामध्ये, असं काय आउट ऑफ द बॉक्स दाखवते आणि असं काय आहे जे तिच्या मुलीचं एवढं मोठं चॅनलचं गुणगान गाते. 8 लाख सबस्क्रायबर आहेत आणि 8.5 लाख सबस्क्रायबर आहेत. त्या चॅनलमध्ये काय आहे असं की इतकं सबस्क्रायबर्स गोळा झाले. त्याच्यावरून ओळखा. उगाचच कोणतरी काहीतरी सांगते किंवा कोणतरी, म्हणजे मला ना खरंच ह्या लोकांचं काय कळतच नाही. खऱ्याची दुनियाच नाही राहिली, मेहनत करणाऱ्याची दुनियाच नाही राहिली, हेच खरं आहे. वशिलेबाजी, सगळीकडे वशिलेचे टट्टू फिरत आहेत. अगं तू स्वतःला विचार, त्या ववीच्या चॅनलवरती तू काय एवढे मोठे तीर मारते की काय एवढं मोठं केलं आहेस की तिच्या चॅनलला एवढे सबस्क्रायबर्स गोळा झाले. इथे ना लहान लहान मुलं बिचारी काही ना काहीतरी मेहनत करतात, काही ना काहीतरी खरंच त्यांचं जे टॅलेंट आहे ते दाखवतात आपल्या चॅनल थ्रू आणि बिचाऱ्यांची इतकी डिसअपॉइंटमेंट होते. म्हणजे तुम्हाला असं वाटेल मंडळी ही नेहमी काय असं बोलत असते, पण हे जे सत्य आहे ते तर बोलणारच ना मंडळी. काय अर्थ आहे का या गोष्टीला? काय आहे त्या ववीच्या चॅनलवर एवढे 8-8.5 लाख एक व्हिडिओ? ह्या लोकांना लाजा पण नाही वाटत, सांगतात की काही व्हिडिओ नसतानासुद्धा तिच्या फक्त नावावर एवढे सबस्क्रायबर गोळा झाले. काय आहे, काय त्या ववीमध्ये काय आहे की त्या चॅनलमध्ये काय आहे की काय झोल आहे? मला तर हा चमनच 1 नंबरचा झोलर वाटतो. इथे इतकं आपलं टॅलेंट, कोण सिंगिंगमध्ये खूप छान आहे, कोण ड्रॉइंगमध्ये खूप छान आहे, कोण दुसरं काहीतरी कॅरिकेचर काढतं, कोण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवतं आहे. तर त्या मुलांना जेव्हा न्याय मिळत नाही, त्या मुलांना काही कोणी सबस्क्राईब करत नाही, त्यांच्या चॅनलकडे कोणी ढुंकून पण बघत नाही आणि अशा कोणत्या तरी व्यक्तीची कोणतरी मुलगी जिच्या चॅनलवर काहीच नाही आहे, एक कुठलं तरी बोबड गीत म्हटलं आणि त्याच्यावरती एवढे लाखो व्ह्यूज आणि लाखो सबस्क्रायबर जमा झाले आणि त्यांचे आईवडील हे कौतुकाने सांगतायत. हे एखाद्याचं मॉरल किती डाऊन करणारं ठरू शकतं ह्याचा या दिग्गजांनी विचार करावा. जे ह्यांचं हे बोलणं खपून आणि त्यांना वर आणण्याचं आश्वासन देत आहेत ना, त्यांनी हा विचार करावा की हे सगळं बॅकग्राऊंड तुम्ही चेक करा. जेव्हा तुम्ही कुठलंही आश्वासन ह्या लोकांना देताय ह्यांच्या बोलण्यावर, ह्यांच्या भूलथापांवर, तेव्हा हा विचार करा की ह्यांना पुढे वर आणणं हे कितीतरी इतर मेहनत करणाऱ्या, जेन्युइनली काहीतरी टॅलेंट दाखवणाऱ्या मुलांसाठी किती डिमॉरलायझिंग असू शकतं, किती वाईट वाटू शकतं त्यांना. काय अर्थ आहे का या गोष्टीला? आणि कोणाकडे गेली तरी ते लोक काय आहे, उगाचच हिची लाल करायला काही सांगतात. माझ्या मुलाला खूप आवडते, माझी मुलगी तर म्हणे की ही कशी काय एवढी छोटीची मोठी ववी झाली. त्याच्यावरनं विचार करा तुम्ही. काय तुमचे लोक पण तुम्हाला आडून काय बोलतायत ते, आणि जरा लक्ष द्या त्या ववीकडे. उगाचच काहीतरी तिचे गुणगान फॉर नथिंग गाण्यापेक्षा ना जरा लक्ष द्या तिच्याकडे. आणि ह्याच्यावरून हे स्पष्ट होतं की तुम्हीच लोकांकडे तिचा व्हिडिओ सगळीकडे शेअर केला. तो कुठला तो एक व्हिडिओ होता तिचा तो, आणि तुम्हीच सगळ्यांना सांगितलं तुमच्या फ्रेंड सर्कलला, आणि कुठून का होईना, ते नशिबाने का होईना तुम्हाला असे फ्रेंड्स मिळाले की ज्यांनी ते अजून पुढे फॉरवर्ड केले आणि एकदा कोणी 10 वेळा, 15 वेळा, हजारो वेळा तेच रिपीट बघून त्याला व्ह्यूज दिले. हे तुम्ही स्वतः मान्य केलं आहे आणि आता त्या गोष्टीचं इतकं मोठं तुम्ही भांडवल करता लोकांसमोर जाऊन मोठ्या दिग्गजांना सांगता की हिला एवढे व्ह्यूज आलेत वगैरे. तर त्या दिग्गजांना मला खरंच रिक्वेस्ट करावीशी वाटते जेन्युइनली की तुम्ही ते व्हिडिओ बघा, ते चॅनल बघा आणि हिचं खरं खोटं ते तुम्ही स्वतः पडताळून बघा.
आणि राहिली गोष्ट फॅमिली व्लॉग्सचं, ही सांगत होती की आम्ही असंच काही टाकत नाही, आम्ही काहीतरी मेसेज जाईल अशा गोष्टी करतो, आम्ही असं छान असं फॅमिली बॉन्डिंग एकत्र कुटुंब पद्धती हे दर्शवतो. काय काय करू काय आम्ही? प्रत्येकाच्या कुटुंबाचं बॅकग्राऊंड वेगवेगळं असतं ना, मी हे आधी पण बोलली आहे. तुमची फॅमिली बघून आम्ही काय करू? सासूला नुसती घरात कामाला झुंपून जायचं, बाहेर भटकायचं, असं नाही चालत आमच्या घरात. मग कसं आम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर रिलेट करायचं? नवरा नुसता घरात बसून काही करत नाही, फकाफक कॅमेरा मारतोय, असं नाही चालत आमच्या घरात. कसं रिलेट करायचं आम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर? दीर वसुली भाई आहे, तो वसुली करतो आणि असे असे बोटाने पैसे उडवतो, असं नाही चालत आमच्या घरात. कसं आम्ही रिलेट करायचं? दर रविवारी लोकांना असं स्टाफ म्हणून त्यांना आपल्या इकडे डांबून ठेवायचं, त्यांना घरी वगैरे त्यांना जायला द्यायचं नाही, त्यांच्या घरच्यांचे ते वाऱ्यावर पडले तरी चालेल, त्यांचं फॅमिली बॉन्डिंगचं काही मला पडलेली नाही आहे. माझ्या कंटेंटसाठी सगळ्यांनी इथे राहायचं, रविवार असू दे सुट्टी काहीही असू दे, काय नाही. आणि इकडे आपल्या पोराटोरांना आपल्या फॅमिलीला वेळ न देता आमच्या इथे फालतूचे गेम्स खेळत बसायचे, काय ना काहीतरी हादळत बसायचं. हे फॅमिली, हे कल्चर, हे दाखवता तुम्ही. फार लांब जाऊ नका. तुमच्या स्टाफचं त्याच्या फॅमिलीबरोबर किती टाईम स्पेंड होतो, किती तो स्वतःच्या फॅमिलीबरोबर राहतो आणि तुमच्याबरोबर किती राहतो, हे पडताळून पहा. जी व्यक्ती एवढं फॅमिली व्हॅल्यूज आणि फॅमिली बॉन्डिंगला एवढं महत्त्व देते आणि सांगते की आमच्या ह्याच्यातनं आम्ही हा मेसेज देतो, त्या व्यक्तीचा जो सो कॉल्ड सेक्रेटरी तुम्ही म्हणू शकता का मॅनेजर म्हणू शकता, तो तिच्याकडेच पडलेला असतो. फक्त वर्षातनं एकदा घरी जातो आणि कार्यक्रम करून येतो आणि मग वर्षभर काही सोय नाही, मग टेन्शन नाही, जायचं नाही, घरी गेलं नाही गेलं आणि मग 9 महिन्यानंतर मग जायचं पाळणा हल्ला की. बाकी वेळेला मॅडमचं कुटुंब स्टाफची जबाबदारी आणि स्टाफचं कुटुंब ते स्वतःची जबाबदारी स्वतः घेतील, फक्त पैसा पुरवायचा. काय तर म्हणे माझ्या ववीला मला क्रिकेटमध्ये घालायचं आहे आणि तो क्रिकेट असोसिएशनशी रिलेटेड मोठे दिग्गज होते, तर मग आता काय त्यांची ओळख निघाली म्हणून मग ववीला आता क्रिकेटमध्ये पण. आधी ते असे हे अबॅकसचे हात वाळे करून झाले आणि आता क्रिकेटमध्ये जाणार. क्रिकेटमध्ये जाण्यासाठी ना आधी काय करायला लागतं माहिती आहे ना? नाहीतर विचारा त्या आपल्या रोहित शर्माला पण नाही सोडत लोक, वडापाव म्हणून इतकं चिडवतात. तर तुमच्या ववीची तयारी करायला घ्या आत्तापासूनच, जर घालायचं असेल तर क्रिकेटमध्ये. फिजिकल स्ट्रेंथ महत्त्वाची, फिट असायला पाहिजे. असं नाही चालत बाबा. आणि तुम्हाला आवडून काय फायदा? तिला घालायचं कारण तिच्या बाबांना आवडतं, तिच्या बाबांना पाठवा ना, तिच्या बाबांना घाला त्याच्यामध्ये. नाहीतरी काय काम करत असतात इकडे तिकडे, फकाफक कॅमेरा तर मारतात. त्यांना पण गरज आहे, त्यांच्यापासून सुरुवात होऊ दे ना. बाबाला आवडतं तर फक्त बघायलाच आवडत असेल, खेळायला तेवढा स्टॅमिना आहे का बाबामध्ये? एक रन काढेल तर होईल तिकडे. मी तो थक गया भाई सब. हे तर असं झालं की फंबानीच्या मुलाला पण बरंच काय काय आवडतं. फंबानीच्या मुलाला पण क्रिकेटमध्ये खूप इंटरेस्ट आहे, एक फुल टीम घेतली आहे भाई. म्हणून तो स्वतः किती खेळतो. असंच आहे बाबा, स्वतःला फंबानी समजायला लागले वाटतं चमनराव. थंबनेल तर इतकं मिसलिडिंग आणि इतकं चॅप्टर इतकं चतुराईने टाकते ना, 1 सेकंडसाठी असं मला वाटतं ते साहेब कुठेतरी दुसरीकडे बघत होते आणि ते थोडंसं असं वाटतंय की ते हिच्याकडे बघतायत, बरोबर तेच कॅप्चर करून टाकलेलं आहे. इतकी चंट, चाणाक्ष आणि महाबिलंदर आहे ही. 2 सेकंडसाठी तिला ते आरती पकडायला मिळाली, त्याचा किती मोठा हिने इश्यू केला, किती मोठं त्याचं गवगवा केला. अरे मी असं नाही म्हणत की ऑब्व्हियसली ती एक प्राऊड मुमेंट आहे आणि तो मान सगळ्यांना मिळत नाही, पण आजकाल आहे ना विकत सगळं मिळतं आणि सगळं मॅनेज होतं. आणि ते तुझ्याच व्हिडिओमध्ये कळलं आम्हाला की कुठून कसं मॅनेज झालं आहे आणि कुठे मस्का मारला आहे आणि कुठून कुठे लिंक गेली आहे. आणि तुझा व्हिडिओ कोण काढत होतं त्याची तर आता म्हणजे इतकं पण राहिलं नाही की इतकं कॅमेरामन झाला आहे तो की अजिबात आवाज नाही, की त्याला कोण विचारत पण नव्हतं, की त्याच्याशी कोण बोलत पण नव्हतं, की काय नाही.
शी, इतकं पडावं म्हणजे इतकं कोणतरी बायको कमवून देते म्हणून नवऱ्याचं अस्तित्वच शून्य झालं आहे. आवाजच नाही बिलकुल, ना कोण त्याच्याशी बोलतंय ना कोण त्याच्याशी संवाद साधतंय. तो तिथे आहे हे कळू पण दिलं नाही या बाईने. ते तर फोटोमध्ये मी बघितलं तर मला कळलं की तो होता तिच्याबरोबर. काय रे बाबा, म्हणजे इतकं पैशासाठी हे लोक, हे नवरे ना, इतकं खालच्या तळाला आणि इतकं यांनी स्वतःचं काही राहिलंच नाही. इगो एक वेगळं असतं, पण एक माणसाची सेल्फ रिस्पेक्ट असतं, स्वतःचं एक आयडेंटिटी असते. ह्यांची काय आयडेंटिटी आहे? चमन, चमन आहे तू, चमन नावाचा चमन, तुला बरोबर नाव दिलं आहे. लोक पण असे शालजोडीतले हाणतात ना हिला, हिला कळत पण नाही. दाखवते आणि वरतोंड करून व्हिडिओमध्ये. काय तर म्हणे कंटाळा नाही येत का? अहो ती बाकासूर आहे, नल्ली वुमन. हां, किती पण द्या, चुपाचुप्पी क्वीन आहे ती. ते मला काय कंटाळा बिंटाळा येत नाही. सकाळ संध्याकाळ तिला चुपायला दिलं ना, नळली म्हणते मी, तरी चुपत बसेल. ठोकून ठोकून नळ्या चुपते ती, असं पण नाही. अजीब जानवर है, खाता ही रहता है, खाता ही रहता है. मी जिथे असते ऑलमोस्ट सगळीकडे ही असतेच. ऑलमोस्ट नाही, ऑलमोस्ट असतं ते. पहिले आधी बोलायला शिक. तोंड उघडते त्या भसाडा आवाज आणि काय बोलते, कसं बाबा खरंच. कैसे कैसो को दिया है, ऐसे वैसो को दिया है, असंच वाटतं मला बाबा खरंच. आणि ती बाई ना तुझ्यापेक्षा तरी स्टँडर्ड वाटत होती. त्याच्यामुळे तू तिथे असते, तिथे ही असते, ऑलमोस्ट असते. म्हणजे तू कोण मोठी शाणी आहे का? सेलिब्रिटी लागून गेली आहे का? म्हणजे तुला लोक पहिले बोलवतात आणि तुला जिथे बोलवतात तिथे ही असते का? ती जिथे असते तिथे तू असते, असं का नाही होऊ शकत? शाणी ग तू, चॅप्टर. गणपतीच्या इथे गेली, दर्शनाला गेली, ओव्हर ॲक्टिंगचे तर म्हणजे पूर्णच्या पूर्ण कट. इतकं ओव्हर ॲक्टिंग की काहीतरी वेगळाच कुठला तरी माहीत नाही, जगा वेगळा गणपती बघितला. गणपती असतो तिथे काय एवढा मोठा अगदी असं तल्लीन बिल्लीन झाल्यासारखी. हीच नाही, सगळेच असे काहीतरी कुठला तरी वेगळाच अजुबा गणपती असल्यासारखे करत होते. मुळातच मला एक गोष्ट वाटते की सेलिब्रिटीजना बोलवणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. आता हे सेलिब्रिटी पण काय सगळे विकले जाणारे सेलिब्रिटी आहेत, त्याच्यामुळे ते काय त्यांना तसं पण महाराष्ट्रात तुम्हाला तर माहितीच आहे महाराष्ट्रीयन सेलिब्रिटीजची काय गत आहे. तर त्याच्यामुळे त्यांचं काय येणं वगैरे खूप काही भारी तर नाहीच आहे. भारी तेव्हा वाटलं असतं जेव्हा तुम्ही सामान्य जनतेपैकी जे तळागाळातले लोक आहेत किंवा जे जेन्युइन आपलं महाराष्ट्रातले कामगार आहेत, डब्बेवाले आहेत, नर्सेस आहेत, आया आहेत, त्याच्यानंतर सफाई कामगार आहेत, बरेच असे लोक जे वंचित आहेत बेसिक गोष्टींपासनं पण, किंवा ज्यांना हे बघणं किंवा ह्या गोष्टी अनुभवणं हे ज्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, ज्यांनी तुम्हाला मनापासून भरभरून आशीर्वाद दिले असते आणि ज्यांचे आशीर्वाद खरंच तुमच्या कामी आले असते, ज्यांचे आशीर्वाद तुम्हाला फळले असते, कारण ते मनापासून आलेले आशीर्वाद असते, कुठलेही विकत घेतलेले नसते. अशा लोकांना जर तुम्ही बोलवलं असतं ना तर 4 पट आनंद झाला असता. आमच्या नजरेत, आमच्या मनात आमच्या साहेबांबद्दल जो रिस्पेक्ट आहे तो अजून 10 पटीने वाढला असता. खरंच ह्यावेळी नाही करता आलं, नसेल लक्षात आलं तुमच्या, पण नेक्स्ट टाईम कधी काही असेल, चान्स मिळाला तर ह्या विचाराला एक चान्स नक्की द्या. नक्की ह्या माझ्या मतावर थोडासा विचार करा. हे लोक जे तुम्ही बोलवलेत ना, ह्यांच्यापेक्षा भारी लोकांना त्या फंबानेच्या पोराच्या लग्नात नाचायला होते. तर ह्यांचं काय घेऊन बसला तो साहेब? हे कुठे पण येऊ शकतात. आज तुमचे गोडवे गातायत, उद्या गाणी कोणाचे तरी गातील. पण ती जी जनता आहे ना, त्यांच्यापैकी जर तुम्ही बोलवलं, त्यांना तुम्ही जर एकदा मदतीचा हात दिलात किंवा त्यांना तो सन्मान दिला ना, आयुष्यभर ते तुमचे ऋणी राहतील. एकदा विचार करून बघा साहेब, कळकळीची विनंती आहे तुम्हाला.
आणि त्यात हिच्यासारखे तर बाबा सगळीकडे नुसतं कंटेंट छापायला, ज्या बाईला एवढी अक्कल नाही आहे की आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो, तिथे आपल्याला सगळं दिसलं तरी मोदक दिसत नाही आहे, असं कसं होऊ शकतं की बाप्पाचे आवडीचे मोदकच नाही ठेवलेत साहेबांनी? असं तर होऊच नाही शकत ना. मोमोज म्हणते ही बाई, ह्याच्यात मोमोज असतील. ह्याच्यावरून कळतं कसली फुडी आणि कसली क्रेझीच आहेस तू, पागल औरत. आणि भक्त बिंग भक्त, तुला पंतप्रधान बोलवतील, तुला हा बोलवेल, तुला तो बोलवेल. हो हो, का नाही बोलवणार, नक्की बोलवेल. पण जरी हिला बोलवलं ना तरी कधीही आमच्या नजरेत हिची इज्जत काही वाढणार नाही आहे किंवा काही आम्हाला भारी वाटणार नाही आहे. ते तुम्हालाच लखलाभ, कारण आम्हाला माहिती आहे की ही कशी पोचते आणि काय करते आणि काय नाही. ते त्याच्यामुळे अप्रूप वाटणार नाही. कोणतरी ओळखीचं मिळालं ना, पासेस अरेंज होतात. तुमच्या आमच्यासारखे पण जाऊ शकतात, काही मोठी गोष्ट नाही. धंदा है, बहुत गंदा है ये. ते मला निमंत्रण दिलं. कोणी तुला निमंत्रण देऊन बोलवलेलं नाही बाई. तुझे ते आहेत ना, त्यांना चिरीमिरी देऊन पासेस अरेंज झालेले आहेत. त्याच्यामुळे उगाचच बड्या बाता नको मारूस. तर तुला निमंत्रण देऊन बोलवलं असतं ना, तर साहेबांनी तुला थोडा का होईना थोडा वेळ दिला असता. त्यांनी तुझी दखल पण घेतली नाही. आणि ही तर फुल तयारीत होती, एकदम सुमडीमध्ये कल्टी मारणार होती, न सांगताच की कशी पोचली आहे तिथे. पण तितक्यात ज्याने हिला अरेंज केलं होतं तो आला. अरे भाई, मला तर दाखलच नाही. मला पण फुटेजमध्ये घेणार, तुला इथे बोलायला कशाला? तर चॅनलवर मला नाही दाखवलं तर चालली आपली शाणी. आणि मग हिचं बिंग फुटलं की कशी पोचली तिथे. ते TS 1632 तुम्ही चेक करू शकता. असो तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. तुम्हाला माझे विचार कसे वाटले ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या वेळचे गणपती खूप गाजले आणि चुकीच्या गोष्टींसाठी गाजले. म्हणजे गणपती बाप्पाचा लोकांनी इतका गैरवापर केला, इतकं त्याला कंटेंट बनवलं, हे एकूणच मला खूपच ह्यावेळेला प्रकर्षाने जाणवलं आणि खूपच वेदनादायी होतं माझ्यासाठी. आणि म्हणून आय एम नॉट ॲट ऑल हॅपी अबाउट इट. जे काही आहे असो, जैसे जिसकी सोच. देवा परमेश्वरा, बुद्धीच्या देवा, सर्वांना सुबुद्धी दे, सद्बुद्धी दे. इतकंच म्हणेन, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. आणि याचं पॉडकास्ट इथेच थांबवते. गजाली गँगवर नवीन पॉडकास्ट आलेला आहे, जर तुम्ही ऐकलं नसेल तर महिनावरचं पॉडकास्ट जाऊन गजाली गँगवर नक्की ऐका. भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.